नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते. खरंच मैत्रिणींनो, किती सुंदर गाणं होतं हे. खरं तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री असं नवीन जगणं एकाच जन्मामध्ये जगत असते. मुलगी, बहीण, आई, मावशी, आत्या, काकू, आजी, मैत्रीण, प्रेयसी, बायको, अशा अनेक भूमिका ती पार पाडत असते. आणि सगळ्या नात्यांच्या वीणीमध्ये सर्वात भक्कम आणि प्रेमाची वीण असते ती वात्सल्याची, अर्थात आईची. आपल्या मुलासाठी काहीही करायला ती तयार असते. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते.
आज आपण अशाच एका सुपर मॉमला भेटणार आहोत. त्या आहेत रत्नागिरी जवळच्या लांजा तालुक्यामधल्या ज्योत्स्ना कुळे. त्यांनी त्यांच्या मुलाला पूर्ण आधार देऊन खंबीरपणे त्याला सक्षम बनवलंय. त्यांचा मुलगा देवेश दिव्यांग आहे, पण अत्यंत संघर्षमय परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या मुलाला जिद्दीने, चिकाटीने यशस्वी आणि स्वावलंबी नागरिक म्हणून घडवण्यासाठी अपार कष्ट घेतलेत. चला तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधूया आणि ऐकूया त्यांच्या या जिद्दीची कहाणी. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. मॅडम, यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सुपर मॉम म्हणून गौरवण्यात आलं, तर त्यासाठी प्रथम अभिनंदन. पण आत्ताच मी म्हटलं की तुमचा मुलगा देवेश हा दिव्यांग आहे, तर त्याच्या जन्मापासून तर आत्ता तो जे काही शिक्षण घेतोय तिथपर्यंतचा जो प्रवास आहे हा नक्कीच सोपा नव्हता. तो खूप खडतर आणि कठीण असा असणार आहे. तर त्याला वाढवताना, त्याला घडवताना मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक ह्या सगळ्या अडचणीतून तुम्ही पुढे आलेले आहात. तर हा जो सगळा प्रवास आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्याकडून. तर मला सांगा की तुम्ही मूळच्या आधी कुठल्या? मी मूळची गुहागर, उमराटगाव, आंबेकरवाडी. माझ्या वडिलांचं नाव गणपत आंबेकर, त्यांची मी तृतीय कन्या. आणि माझं लग्न 24 जानेवारी 2007 झालं. लग्न मुंबईत झालं, पण माझं सासर लांजा गोविळमध्ये आहे. लग्न झालं आणि सगळं व्यवस्थित चाललेलं वर्षभर. आणि नंतर देवेश 10 डिसेंबर 2007 जन्माला आला आणि नंतर आम्हाला सगळंच काही म्हणजे टेन्शनच झालं. डिलिव्हरी झाल्यानंतर आम्हाला कळलं की त्याला खूप सारे प्रॉब्लेम आहे आणि हे बघितल्यावर आम्हाला शॉकच बसला. पण त्यातून कसं उभं राहायचं असं ह्याची साथ मला घरच्यांनी खूप दिली. सुरुवातीलाच प्रॉब्लेम होता म्हणजे काय? जन्मताच त्याला स्पाईन प्रॉब्लेम होता, हिप्सचा प्रॉब्लेम होता, नीचा प्रॉब्लेम होता, पावलांचा प्रॉब्लेम होता, पावलं थोडी वाकडं होती. ते सगळे असे प्रॉब्लेम त्याला होते. आणि त्याला मग डॉक्टर वगैरे सगळं चालू केलेलं. आणि पहिलं ऑपरेशन त्याचं स्पाईनचं केलं 7व्या महिन्यात. 7व्या महिन्यात त्याचं ऑपरेशन केलं तर डॉक्टर म्हणाले ते मणका एक खराब असल्यामुळे त्याला बोन्स आईचंच लावायला लागेल. अच्छा. मग माझं हिप्स म्हणाले एक्स्ट्रा हाड सगळ्यांना असतं, तसं काही टेन्शन नाहीये. मग माझं हिप्सचं हाड काढून मग त्याला लावलं, बोन्सला लावलं त्याच्या. आणि मी 8 दिवस ऍडमिटच होते आणि तो 15 दिवस ICU मध्ये वरती ऍडमिट होतं. असं म्हणजे जसलोकला तो 19व्या माळ्यावर, मी 9व्या माळ्यावर. माझ्याबरोबर सासूबाई असायच्या आणि त्याच्याबरोबर सासरे असायचे. मिस्टर तर एवढा खर्च आहे तर कामाला जाणं गरजेचंच होतं. म्हणजे त्यांना जसं वेळ मिळेल तसं ते यायचे. पण माझ्याबरोबर सासू सासरे, माझी नणंद किंवा माझी माहेरच्यांचा पण त्याच्यात खारीचा वाटा होता. त्यांनी पण मला खूप साथ दिली. असं करताना म्हणजे आमचे 1 वर्ष गेले होते स्पाईनच्या ऑपरेशनमध्ये. 2 वर्षाने परत त्या ऑपरेशनला इन्फेक्शन झाल्याचं सांगितलं आणि परत ओपन करून आम्ही परत त्याची सर्जरी केली. अच्छा. आणि असं करताना वर्ष गेलं पण तसं सक्सेसफुल झालंच नाही ते ऑपरेशन त्याचं. नंतर आमकडे ऑपरेशन केले, अशी खूप त्याची ऑपरेशन झाली. पण लास्टला आम्ही 4 वर्ष डॉक्टर करत होतो, हॉस्पिटल करत होतो, ऑपरेशन करत होतो. जसे डॉक्टर सांगायचे तसं आम्ही करायचं. कारण का तर आपलं मूल चांगलं व्हायला पाहिजे. पण त्यातून आम्हाला यशच आलं नाही. कुठल्या ऑपरेशनला सक्सेसफुल ऑपरेशनच नाही झाले त्याची. नंतर मग लास्टला 4 वर्ष झाली आणि मग आमची नणंद म्हणाली स्पेशालिस्ट आहे, ही स्पाईन स्पेशालिस्ट, त्यांच्याकडे तुम्ही जा आणि एकदा त्यांना ते काहीतरी विचारून घ्या तुम्ही. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो, त्यांना विचारलं तर ते म्हणाले की तिच्या नसा पूर्ण कमकुवत आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त प्रॉब्लेम होत आहे. तर तुम्ही काय करा, त्याची सगळी ट्रीटमेंट वगैरे थांबवा आणि तुम्ही आता त्याला शिक्षणाकडे लक्ष द्या त्याच्या. अच्छा. मग आम्ही तसं केलं. मग त्याच्यानंतर मग त्याला 6व्या वर्षी मग त्याला बालवाडीत घातलं, प्रायव्हेट स्कूलला घातलेलं पहिल्यांदा. बौद्धिक दृष्ट्या त्याला काही प्रॉब्लेम नव्हता. मग ते म्हणाले की तो बुद्धीने चांगला आहे, मग कशाला त्याला नॉर्मल मुलांच्यात घाला. मग आम्ही ॲडमिशन घेतलं इंग्लिश मिडियमला. पण ते म्हणाले की 4थ्या माळ्यावर आहे, 1ली 2रीचा वर्ग वगैरे तुम्ही उचलून कसं नेणार आणि आम्ही वर्ग खाली घेऊ शकत नाही. अच्छा. मग तिथेच मी निराशा म्हणजे माझी अशी झाली की नाही ॲडमिशन मिळत आहे. मग मिस्टरांचीच मित्राची बायको होती, मग ती म्हणाली की तू BMC मध्ये घाल ना, नाही ॲडमिशन तर. BMC मध्ये घातलं आणि देवेशमुळेच मला तिथे बालवाडी टीचर म्हणून मला तिथे एक संधी मिळाली. ती कशी काय मिळाली सांगा? मी देवेश बरोबर बसायची तिथे. तर एका टीचरने राजीनामा दिला. तर मुख्याध्यापक म्हणतायत की देवेश मम्मी तुम्ही तर दिवसभर इथे बसता, तुम्ही बालवाडी टीचर म्हणजे खाली आहे जागा, तुम्ही करू शकता का? म्हटलं हो चालेल, पण मी घरच्यांना विचारते. मग मी विचारलं घरी. मग ते म्हणाले बघ तुला जमत असेल देवेशला सांभाळून तर तू करू शकतेस. मग मी त्याला सांभाळून वेळेवर जाऊन बालवाडी टीचर म्हणून मी 5 वर्ष काम केलं.
त्यासाठी काही कोर्स केला होता बालवाडीचा? बालवाडी टीचरचा कोर्स मी आधीच केला नव्हता. जेव्हा मला संधी मिळाली ना तेव्हाच मी केला, की आमच्या इथे जवळ होतं. मग लगेच मी तो कोर्स केला आणि टीचर म्हणून मी काम केलं 5 वर्ष. अच्छा मला देवे झाल्यानंतर मग 7 वर्षांनी छोटा मुलगा झाला होता. अच्छा. छोटा मुलगा झाल्यानंतर वर्षाने मला ही नोकरी मिळाली आणि मी व्यवस्थित करण्याचं कारण म्हणजे माझ्या घरच्यांनी सगळ्यांनीच सपोर्ट होता. सासूबाईंचं, माझ्या मिस्टरांचा, सासऱ्यांचं. मग त्यांनी मग म्हणाले बघ तू करत असशील तर कर. पण तिथे पण असे 3-3 दिवस स्काउट गाईडची ट्रेनिंग असायची पवईला. अच्छा. मग तिथे तर कंपल्सरी 2 रात्र राहावंच लागायचं. पण मी देवेशचं हे कारण सांगून 1 दिवस यायचे आणि 1 रात्र तिथे राहायचे. पण 1 रात्र पण सासूबाईंनी किंवा घरातल्यानी सगळ्यांनी त्या दोन्ही मुलांना सांभाळलं आणि मला ट्रेनिंगला पाठवलं. म्हणजे मला त्यांचं, घरच्यांचं खूप म्हणजे कौतुक वाटतं. खरंच आहे. कारण ह्याच्यातून मला त्यांनी पुढे हे केलं. बरोबर आहे. आणि तसंच कसं कुठे हॉस्पिटल वगैरे असेल तरी माझी बहीण वगैरे मग डबा वगैरे देणार. छोटी बहीण होती, ती कधी ऑपरेशन असेल तर मग ती यायची. दुसरी एक बहीण होती. म्हणजे घरी काय प्रॉब्लेम असेल, सणावाराला गावी यायला लागायचे सासू सासऱ्यांना, मग मिस्टरांना वगैरे, पालखीला वगैरे. मग माझी बहीण, दुसरी एक बहीण होती, मग ती यायची. त्यांनी मला खूप हे केलं, मदत केली. आणि नंदेची तर नेहमीच साथ असायची की तू टेन्शन घेऊ नको, त्यातून तू उभी राहिलीस तर तू त्याला मोठं करणार आहेस, असं. म्हणजे तू घाबरू नको, आम्ही सगळे आहे, तू घाबरू नको, अशी तिची साथ असायची. ह्याच्यावरून एक असं विचार असं वाटतं की जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळलं होतं की आपल्या मुलाला काही प्रॉब्लेम आहे, त्यावेळेची तुमची मानसिकता काय होती आणि त्याच्यातून कशा बाहेर पडलात तुम्ही? खूपच म्हणजे न आठवणारे क्षण, म्हणजे आठवू पण नाही असे क्षण आहेत ते. डिलिव्हरी रात्री झाली त्याच्यामुळे मिस्टर वगैरे नव्हते, सासूबाई होते, सासरे होते, 2 जण. मिस्टर कामाला बाहेर गेलेले असल्यामुळे त्यांना यायला मग लेट झाला. मग ते आल्यानंतर मला म्हणजे आवरतच नव्हतं, म्हणजे असं. ते त्यांनी समजवलं की असं एवढं टेन्शन कशाला घ्यायचं, डॉक्टर आता खूप आहे, डॉक्टरमुळे कितीतरी मुलं अशी व्यवस्थित झालेत, तसं आपलं पण मुलं होईल, तू कशाला एवढे टेन्शन घेते, असं. म्हणजे त्यांनी, घरच्यांनी साथ दिल्यामुळे मी पण थोडी सावरली. तुम्ही बाहेर फिरलातच नाही ना, बाहेर तुम्ही फिरलात नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरची मुलं जगात कशी आहे माहिती नाही. पण ज्या वेळेला आम्ही स्पेशल मुलांचाच ऑर्डर होतं आणि त्याच्यामध्ये बघितल्यावर मला असं वाटलं की किती आपलं मूल ह्या मुलांपेक्षा आपलं मूल चांगलं आहे. काय मुलांना चालायला येत नाही, काय मुलांना बोलायला येत नाही, अशी म्हणजे खूप काही मुलं आहेत. मग त्यातून आपलं म्हटलं जर आपलं मूल बोलतंय, त्याला दिसतंय सगळं, फक्त त्याला चालायला येत नाही, पण तो व्हीलचेअरवरून तो फिरू शकतोय, चालू शकतोय. म्हणजे असं बाकी मुलांना बघितल्यावर, माझ्या मुलाचं मला म्हणजे बघितल्यावर मला अभिमान वाटतो की तो एवढा होऊन सुद्धा आता पास झाला तो. वा, अगदी खरं आहे की बाकीच्यांकडे बघून, किंवा आता तुम्ही म्हणालात तसं की माझ्या मुलाला बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे, बाकी तो व्यवस्थित आहे, हे तुम्ही कुठेतरी पॉझिटिव्हली घेतलं आणि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्यात. शाळा सुरू झाली तेव्हा शाळेमध्ये जाता येताना किंवा त्याला शिकवण्यात काय अडचणी आल्या का, किंवा त्याला मित्रमैत्रिणी मिळण्यामध्ये? मित्रमैत्रिणी पण, मुलं सगळी शाळेची मुलं त्याला सांभाळून घ्यायची, पण मुलं कशी मस्ती करायची, पण ती मुलांबरोबर कधीच आजपर्यंत मैत्री नाही जास्त केली त्यांनी. त्याची मैत्री मुलींबरोबरच असायची. मुली शांत असायच्या, म्हणजे आत्तापर्यंत त्यांची 10वी होईपर्यंत तो मुलींबरोबरच जास्त मैत्री करायचं. कारण मुलं खूप मस्तीखोर असायची, तर तो असं मुलांबरोबर राहायचं म्हणजे घाबरायचं, असं पार्टी धक्का वगैरे. म्हणून मग ते मुलींबरोबर सगळं काय असेल ना ते त्याचं मुलींबरोबरच असायचं. बाकी अभ्यास करणं किंवा यामध्ये काय सांगाल? अभ्यास वगैरे तो व्यवस्थित करायचं. पण आता 10वीची बोर्डाची परीक्षा दिली त्यांनी, 12वी बोर्डाची परीक्षा दिली, पण त्याला स्पेशल ट्युशन वगैरे नव्हता, त्याने त्याचा अभ्यास तो घरीच केला. आणि 10वीला त्याला 74% मार्क्स मिळाले आणि 74% मार्क्स मिळाल्यावर त्याला सँडविक उडान शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या शिष्यवृत्ती मिळाल्यावर त्या पण सगळ्यांनी खूप त्याला सपोर्ट केला की त्याचं कॉलेज फी वगैरे काय कमी होती, 2 वर्षाची एकदमच भरली होती, पण त्याने आम्हाला रिक्षा भाडे रोज लागायचं, 250 रुपये रिक्षाला रोज लागायचे. मग ते त्यांनी रिक्षा भाडे वगैरे ते लोक सगळं असेल ते 2 इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायचे. हां, आणि त्यांनी आता त्याला 10 मार्चला आता त्याला कॉम्प्युटर पण दिला त्या लोकांनी. अरे वा. त्यांची कार्यशाळा वगैरे पुण्याला असते, मग त्याला मी पण घेऊन जाते. हां, 6 महिन्यां वगैरे अशी त्यांची ट्रेनिंग असते तिकडे त्या मुलांची स्पेशल. मग तिकडे जाते आणि तिकडे गेल्यानंतर पण वेगवेगळी मुलं बघायला मिळाली. मग त्यातून पण आपल्याला असं खूप म्हणजे बरं वाटलं की बाकी पण मुलं अशी आहेत आणि देवेश असं आहे म्हणून आपल्याला खूप वाईट असं वाटतं की आपला मुलगा असा आहे म्हणून, पण बाकी मुलं बघितले तर खूप प्रॉब्लेम आहे मुलांना. एक मुलगा असा आहे की त्याला दोन्ही पण हात नव्हते, मग त्याच्या आईला खाणं पिणं सगळं करावं लागायचं. मग त्या मॅडम बोलायच्या, बघा देवेश ते स्वतःच्या हाताने जेवतोय, मग आहे की नाही. प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात, असं कोण प्रॉब्लेम शिवाय नाही, प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात, पण वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. मग त्यातून मला खूप म्हणजे
असं तिथे गेल्यावर पण खूप बरं वाटलं. देवेशला पण असं बरं वाटलं की बाकी काय काय मुलं अशी आहे की त्यांना दिसत पण नाहीये. मग तो स्वतः पण सांगतो की खूप असं बरं वाटलं मला तिथे जाऊन. सगळ्या भेटल्या की सगळ्यांच्याच प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामुळे त्याला आता तुम्ही म्हणालात की सध्या तुम्ही गावी राहता. हो, तर मुंबईहून गावी येण्याचा निर्णय कधी घेतला? आम्ही गावी आलो आणि लॉकडाऊन झालं 2-3 दिवसातच. अच्छा. आणि आम्ही ऑनलाईन वगैरे मी बालवाडीचं वगैरे सगळं ऑनलाईन केलं मी 2 वर्ष. आणि मुलांचं शिक्षण पण ऑनलाईन केलं. ऑनलाईन झाल्यानंतर 2021ला सासरे वारले. सासरे वारल्यानंतर मग थोडं टेन्शन आलं की मुंबईत गेली तर आई ना मुलांचं म्हणजे सासरे पण बघायचे, मुलांना शाळेत नेणं वगैरे पण करायचं, असं आणणं नेणं. मग ते पण आई एकट्या, मग मी कामाला जाणार, परत सणावाराला गावी यायचं. मग हे सगळं होणार नाही कारण मिस्टर आधीच 2-3 वर्ष गावी आलेली. ते नर्सन आहे लांजात बेणीमध्ये, तिथे ते आधीच कामाला आलेले. आणि मग हे सगळं विचार करून मी म्हटलं सगळेच एकत्र राहूया. आणि स्कूल पण इथे काय त्यात दोन्ही मुलांना चांगल्या मिळाल्या. तो सेंट अँड विद्यानिकेतन देवदेमध्ये छोट्या मुलाला ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि ह्याला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तिथे ॲडमिशन घेतलं. दोन्ही मुलांना स्कूल वगैरे मिळालं तर मग आम्ही डिसिजन घेतलं की आपण सगळे एकत्रच राहूया. कारण गाव आमचं जवळ आहे, मग तिथून जायला सणवार करायला वगैरे पण ते बरं पडेल म्हणून मग आम्ही डिसिजन घेतलं आणि मग गावीच राहिलो. अच्छा. आपण म्हणतो की आपण सहजपणे सगळ्या गोष्टी दैनंदिन जी कामं असतात ती करत असतो, पण या मुलांना थोडा प्रॉब्लेम येतो. मग त्यांना सुरुवातीला ते शिकवताना किंवा त्यांच्याकडून करून घेताना काय अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीत? देवेशला तसा प्रॉब्लेम आला नाही, म्हणजे त्याचे दोन्ही हात व्यवस्थित होते, चांगले होते, त्याच्यामुळे ते लिखाण वगैरे व्यवस्थित करायचं. आणि बुद्धीने पण चांगलं असल्यामुळे त्याला बोललेलं वगैरे असं व्यवस्थित कळायचं. त्याच्यामुळे त्याला असं प्रॉब्लेम नाही आला. फक्त त्याला चालण्याचाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही प्रॉब्लेम. बरोबर. किंवा एक असं वय असतं ना की सगळी मुलं खेळत आहेत, ते बघून एक कुठेतरी डिप्रेशन, तेव्हा त्या मुलांना ते कळत नाही की डिप्रेशन आहे, पण ते आपल्याला समजू शकतं, आपल्याला समजतं. मग त्याच्यातून त्याला कसं बाहेर? आता स्कूलमध्ये वगैरे मुलं त्याला व्हीलचेअर घेऊनच बाहेर न्यायची खेळायला. अच्छा. त्याच्याबरोबर खेळायची. व्हीलचेअर घेऊन त्याला फिरवायचे, बॉल वगैरे असेल तर त्याच्याबरोबर खेळायचे वगैरे. त्याच्यामुळे स्कूलमध्ये त्याला टेन्शन नाही यायचं असं की बाकी मुलं खेळतायत आणि मी एकटाची बसलोय म्हणून. बरोबर. सगळी मुलं त्याच्याबरोबर छान राहायची. त्यानेही समजून घेतलं. हो हो, खूप मुलांनी. आता घरामध्ये अजून एक त्याला भाऊ आहे. हो. त्या दोघांचं कसं वागणं असतं? तो भाऊ पण त्याला सपोर्ट करतो. जर काय त्याला समजा एखादं लाईटचं बटन लावायचं असेल, मग तो बोलणार विघ्नेश मला लाईटचं बटन लावून दे, मला मोबाईल लावायचंय. मग तो म्हणजे त्याला असं हेल्प करतो. अच्छा. हो. कसं होतं, तुम्ही मगाशी म्हणालात तसं की तुम्ही त्याच्यातून सावरलात आणि त्यालाही सावरलं, घराने तुम्हाला साथ दिली. पण अनेकदा असं होतं की समाजामध्ये बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो आणि त्याचा थोडा त्रास आपल्याला होतो. तर ते अनुभव काय होते? असं विचारायची मुलं की असं काय प्रॉब्लेम झाला, मग कशामुळे झालं, मग तुम्ही काळजी नाही का घेतली, हे नाही का, ते नाही का, म्हणजे 1000 प्रश्न वेगवेगळे प्रकारचे विचारायचे. मग त्यांना काय असेल तर सांगायचं आणि बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण आपला मार्ग हे करायचं. अगदी खरं आहे, दुर्लक्ष करणं हाच एक चांगला मार्ग आहे. एकंदरीत बाहेर म्हणजे समाजामधल्या लोकांनी किंवा शाळेमधल्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला? हो, चेंबूर नाकाच्या त्या स्कूलमध्ये तर मुख्याध्यापकांनी, टीचरांनी, मुलांनी सगळ्यांनी सपोर्ट केला. इथे आल्यानंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये थोडा गेट वगैरे उघडायला लेट व्हायचं, असे हे प्रॉब्लेम थोडे झाले तिथे. बाकी शिक्षणाचं वगैरे असं काही प्रॉब्लेम नाही, पण गेट कसं टायमात उघडलेला असतो, कधीतरी देवेशला लेट व्हायचं 5-10 मिनिटं, मग ते गेट बंदच असायचं. मग ते शिपायांना पुढच्या गेटून मध्ये जाऊन शिपायांना बोलवायला लागायचं किंवा सरांना वगैरे सांगून असं बोलवायला लागायचं. तिथे थोडी अडचण आली. बाकी काही शिक्षणाच्या बाबतीत वगैरे असं काहीच नाही. बाकी टीचरांनी वगैरे त्याला सपोर्ट केलं असं व्यवस्थित. आणि त्याला 10वी मध्ये 74% म्हणजे खूपच छान मार्क मिळालेत, म्हणजे अभ्यासातही तो मुलगा हुशार आहे. करतो. अच्छा. आणि आता 12वी झाला? आता 12वी झाला. अच्छा. पुढे काय करतोय? आता 12वी नंतर तो बोलतोय पुढचं शिक्षण घ्यायचं म्हणून. तर आता बघूया रिझल्ट कसा लागेल तसं त्याचं. अजून रिझल्ट लागेल. हो, रिझल्ट लागेल. आत्ताच त्याने परीक्षा दिली. आत्ताच परीक्षा. ह्या सगळ्याच्या पाठी मला वाटतं तुम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीमागे नक्कीच होतात. तुम्ही म्हणालात तसं तुमचं घरही होतं, त्यामुळे आज इथपर्यंत देवेश आलेला आहे. पण समाजामध्ये अशी अनेक मुलं असतात, अशा अनेक आया असतात की त्यांच्या पाठीमागे कोणी नसतं, काही वेळा आर्थिक परिस्थिती नसते, अशा अनेक अडचणी असू शकतात. तर अशा ज्या मुलांच्या आया आहेत त्यांना काय सांगाल की काय कशा पद्धतीने धीराने घ्यायला हवं? आपल्या मुलाला प्रॉब्लेम असेल, आता हँडिकॅपमध्ये पण भरपूर प्रॉब्लेम आहे, मग ते
कुठलेही प्रॉब्लेम असू दे, पण आपल्या मुलाला आपण घरातून बाहेर काढल्याशिवाय त्या मुलाला जग दिसत नाहीये. तर आपल्या मुलाला लोक काही बोलू दे, पण आपल्या मुलाला आपण बाहेर न्यायला पाहिजे. शिक्षण असू दे किंवा त्यांच्या कुठे स्पर्धा असू दे किंवा कुठे त्यांची ट्रेनिंग असू दे कसली, म्हणजे आपण जर तिथपर्यंत पोहोचलो नाही तर ती मुलं तिथे पोहोचू शकत नाही. आपण तिथे न्यायला पाहिजे. तर मला तर असं अशा आईनं सांगायला आवडेल की तुम्ही आपली मुलं अशी आहेत म्हणून आपल्या मुलांना घरी कधीच ठेवू नका. आपल्या मुलांना घरातून बाहेर काढा, तर ती मुलं पण फ्रेश थोडीशी राहतात. टेन्शन असतं त्या मुलांना, घरी बसून टेन्शन पण असतं की बघ अरे माझा भाऊ असं आहे आणि तो बाहेर जातोय, त्याला स्पर्धेत बक्षिसं मिळत आहेत, मग त्यांना पण असं थोडंसं हे होतं. पण आपणच आपल्या मुलाला नेलं नाही बाहेर तर तो मुलगा जाऊ शकत नाही. म्हणून आपल्या मुलाला जितकं कुठे स्पर्धा असू दे, काही असू दे, शिक्षण असू दे, तिथे आपण त्यांना न्यायचं. आपण घरी ठेवायचं नाही त्या मुलांना. मग ती मुलं खूप मोठी होतील ती मुलं. कारण देवेशचा चांगला अनुभव आहे मला. मी सगळीकडे स्पर्धा, ड्रॉइंग स्पर्धा वगैरे, मुंबईत पण असं स्पर्धा वगैरे असायची दादरला. मी चेंबूरवरून दादरला घेऊन जायचे, पण तिथे मग त्याला स्पेशल बक्षीस वगैरे मिळायचं. मग त्या मुलांना केवढं समाधान वाटतं की समोरून अगदी नाही आपल्याला सर्टिफिकेट जरी मिळालं तरी पण त्या मुलांना खूप समाधान वाटतं की मला तिथे सर्टिफिकेट मिळालं एवढ्या मुलांमध्ये. त्याच्यामुळे कशी ती मुलं एकदम फ्रेश असं होतं. नाहीतर तू खूप टेन्शनमध्ये असतात, कारण ते घरीच असतात ना, मग ते टेन्शनमध्येच राहतात. मग ते वेळ कोणाला एवढे बोलत राहिला त्यांच्याबरोबर, कारण आपण प्रत्येक जण आपल्या कामातच असणार. आईवडिलांना पण काम केल्याशिवाय काही त्यांच्याबरोबर कोण राहणार. त्याच्यामुळे आईने असं ठरवायचं की आपल्या मुलाला कसं मोठं करायचं. एवढी जिद्द आईने ठेवली ना तर ती खूप मुलं मोठी होऊ शकतात, पुढे जाऊ शकतात. बरोबर, एवढंच मी त्या आई वडिलांना सांगू शकते. आत्ता म्हणालात तसं की जेव्हा तुम्ही त्याला घेऊन पुण्यामध्ये जाता तेव्हा त्याच्यासारखीच अशी अनेक मुलं जेव्हा ही मुलं बघतात तेव्हा त्यांनाही कळतं की काही आपण फार वेगळे नाही आहोत, आपणही पुढे जाऊ शकतो. आत्ता म्हणालात तेच बरोबर आहे की त्यांना मुलांमध्ये किंवा समाजामध्ये त्यांना मिसळवलं पाहिजे आणि समाजाने सुद्धा त्यांना ऍक्सेप्ट करायला पाहिजे की ही सुद्धा आपल्यातलीच आहेत, आपल्यासारखीच आहेत. तेव्हा त्यांना घेऊन पुढे जाणं हाच एक त्याच्यावरती चांगला मार्ग आहे. हो, घरच्यांचंच हे सांगू, म्हणजे त्यांच्यामुळेच मी आज देवेशला एवढं पुढे नेऊ शकली. कारण छोटा एक मुलगा आहे, त्याला पण सासूबाईंनी बघितलं म्हणून मी पुढे पटकन त्याला घेऊन बाहेर जाऊ शकत होती. मग ते मला सासूबाई किंवा सासरे, नणंद माझी, मिस्टर माझे, त्यांचा खूप सपोर्ट होता. त्याच्यामुळे मी एवढी खूप म्हणजे देवेशला पुढे नेऊ शकली. आणि त्याच्यामुळे मी आज इथे पण आज मी त्याच्यामुळेच येऊ शकली. आणि असं मी त्याच्यामुळे मी आज खूप ठिकाणी जाऊ शकते, कंपनी वगैरे, तिथे आपण गेटवर पण नाही उभं राहू शकत, पण आज मी देवेशमुळे आज मी त्या कंपनीत पण जाऊन आली. त्याच्यामुळे चिपळूणला लोठ्याच्या माळावरती कंपनी आहे, तिथे पण ते आम्ही 2-3 वेळा गेलो. पण तिथे जायला पण पास लागतो किंवा तिथे एंट्री पण नाही मिळत. असे साधे आपण जाऊन म्हटलं चल आपण कंपनीत जावं तर जाऊ शकत नाही आपण. पण आज मी देवेशमुळे त्या अशा मोठ्या मोठ्या कंपनीत पण जाऊन आली. मला खूप देवेश अभिमान वाटतं की देवेशमुळे आज मी सगळीकडे फिरते, देवेशमुळे फिरते. खरंय, म्हणजे एक अभिमानाची गोष्ट असते की आपल्याला आपल्या मुलाची आई म्हणून ओळखलं जातं. तेव्हा त्याला आणखीन काही छंद, तो पूर्वी ड्रॉइंग करायचं, परत कॅशिओ वाजवायचं. स्कूलमधूनच संगीत सरांनी त्याला कॅशिओ दिलेला. तो कॅशिओ वाजवायचा, मोबाईलवर वाजवून ऑनलाईन घ्यायचे सर लॉकडाऊनमध्ये. तो मोबाईलवर वाजवायचं. तर मग ते सर म्हणाले की माझ्याकडे कॅशिओ आहे, तर मग मी देवेशला देतो कारण तो छान वाजवतोय. कॅशिओ वगैरे आता त्यांनी बंद केलं कारण ते लॉकडाऊन नंतर मग मुलांना मोबाईलच मिळाले अभ्यास वगैरे करायला ऑनलाईन हे ते कॅशिओ वगैरे आता थोडं बंद म्हणजे वाजवू शकतो तो, असं काही नाही. पण त्यांनी काय केलंय आता की बाकी शिक्षणाकडे किंवा आता लॅपटॉप मिळाले, मग लॅपटॉपमध्ये तो एकदम म्हणजे चांगले वेगवेगळ्या प्रकारचे काय स्टोरी वगैरे असेल तो टाईप करतोय. हां, मग त्या असं वेगवेगळं हे चाललंय त्याचं, टेक्नॉलॉजी सुद्धा वापरतो. सगळी म्हणजे असं त्याला काय अभ्यासामध्ये अडचण वगैरे आली तर लगेच तो मोबाईलमध्ये बघणार, मोबाईलमधून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. मुळात तुम्ही गुहागरच्या त्याच्यानंतर मुंबईला गेलात आणि पुन्हा गावी आलात. ही थोडी स्थित्यंतर झाली. काय बदल काय जाणवला तुम्हाला की तुम्ही मुंबईत असताना मुलाला जेव्हा पाठवलं ते आणि गावाकडे आल्यानंतर? मुंबईत स्कूल वगैरे जवळ होत्या त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही यायचा. आणि गावी पण आहे लांब, पण आम्ही मिस्टरांनी तर कधीच आम्हाला अडचण अशी दाखवली नाही. ते रिक्षाच असायची, रिक्षाने जायचं, रिक्षाने सोडायचं त्याला. म्हणजे अडचणी येत होत्या पण त्या अडचणीला ते सामोरे जात होते प्रत्येक वेळेला आणि त्यांनी आम्हाला खूप साथ दिली. बरोबर. आणि त्याच्या शिक्षणासाठी म्हणाल तर इथेही संधी त्याला मिळत गेली? हो, इथेही संधी मिळत गेली. एकंदरीत प्रवास बघता की जरी सुरुवात तुमची थोडी काळजीने
अशी झाली असली तरीसुद्धा तुम्ही त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने उभ्या राहिल्यात आणि आज देवेशलासुद्धा खूप सक्षम बनवण्यामध्ये तुमचा फार मोठा वाटा नक्कीच आहे. तुमचा आहे, तुमच्या घरातल्यांचाही आहे अर्थातच. काही अशा आठवणी असतात की त्या मनावर कोरलेल्या असतात. तुमच्या बाबतीतसुद्धा नक्कीच असतील. काय सांगाल? जागतिक महिला दिनानिमित्त आस्था फाउंडेशन संस्थेने मला सुपर मॉम म्हणून पुरस्कार दिला आणि ते घरी येऊन माझा सत्कार केला, शाल श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन. बरं. मला खूप म्हणजे खूप आनंद झाला, पण हे सगळं देवेशमुळेच झालं. त्याच्यामुळे देवेश हा माझ्यासाठी खूपच म्हणजे बोलायला शब्द नाही असं आहे. नक्कीच नक्कीच खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. त्यांनी आता पण व्हीलचेअर, इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी पण आम्हाला बोलवलं होतं. त्यांनी माप वगैरे सगळं घेतलं इलेक्ट्रिक व्हीलचेअरसाठी. म्हणजे स्कूटर येणार, व्हीलचेअर प्लस स्कूटर, ते जॉईंट ते असं आहे. आणि व्हीलचेअर वगैरे पण त्यांनीच दिलेली त्यांना. असं काही असेल तर सुरेखा मॅडम फोन करतात मला आणि सांगतात की इथे या, इथे कॅम्प आहे, हे आहे, ते आहे, काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. नेहमी आम्हाला साथ देत असतात. बरोबर. आत्ता म्हणालात की कॅम्पमध्ये अशा पद्धतीत मदत मिळते. नेमकी तिथे कोणकोणत्या प्रकारची मुलं येतात, त्यांना कशी मदत मिळते? कॅम्पमध्ये खूप प्रकारची मुलं असतात. कोणाला कानाच्या मशीनसाठी पाहिजे हे असते, तर व्हीलचेअर म्हणा, कमोट व्हीलचेअर प्लस चेअर वगैरे असं म्हणजे खूप मुलं असतात आणि खूप मुलांना ते सगळ्यांना हे देतात. देवेश पण कानाच्या मशीनचं त्यावेळेला सांगायची एवढं म्हणजे कानाचा पण प्रॉब्लेम आहे थोडा आणि त्याच्यामुळे कानाची मशीन घेताना त्यांच्या मित्रांनी सांगितलं की आम्हाला तू सांग, आम्ही तुला मदत करू. आणि त्यांनी सगळ्या मित्रांनी केल्याने आम्हाला मदत केली आणि 2 मशीन दोन्ही कानाला आम्ही त्यावेळेला 60,000च्या मशीन घेतल्या. आताच खराब झाली आणि आता परत त्याला मी दुसरी मशीन घेतलेली ती लांजात. अगदी जाता जाता एक प्रश्न विचारते की जिद्दीने उभं राहणं ह्याच्यासाठी खरंच खूप मोठी विल पॉवर लागते जी तुम्ही दाखवली आहे. काय सांगाल सगळ्या मैत्रिणींना? पुन्हा मी तेच सांगते की आपल्या मुलांना फक्त आपण बाहेर न्यायलाच पाहिजे, त्याशिवाय ही मुलं बाहेर जाऊ शकत नाही. शिक्षण असो, कुठे स्पर्धा असो, कुठेही असेल तरी त्या मुलांना आपण बाहेर नेलंच पाहिजे. बरोबर. महिलांना सगळ्याच जबाबदाऱ्या असतात. सकाळी उठून मिस्टर कामाला जाणार असतील, त्यांचे डबे करा, मुलांना शाळेत सोडा आणि असे प्रॉब्लेम मुलांना असेल तर त्या मुलांना घेऊन शाळेत जा, शाळेतून या, घरातलं सगळंच परत सणवार असतो म्हणा, सगळं त्या बाईला एवढं सांभाळायला असून सुद्धा पण त्यातून त्यांनी अशा मी जशी बाहेर पडले तसंच कोणी म्हणजे आता सगळ्याच महिला अशा होत आहेत की माझ्या मुलाला मी उभं करणार असे जिद्दी करतायत. पण त्यातूनच कोण राहिलं असलं ना त्यांनी पण अशी जिद्द करायची की नाही माझी बाकी मुलं माझी चांगली, आता ह्या पण मुलाला मी कसं बाहेर काढणार आणि कसं मोठं करणार, ही आईची जिद्द असली पाहिजे तरच ती मुलं पुढे जाऊ शकतात. आणि अशा माझ्यासारख्याच सगळ्या महिलांनी पण पुढे यावं आणि मुलांना खूप मोठं करावं, एवढंच सांगेन. अगदी खरं आहे. कारण तुम्ही सुद्धा जेव्हा देवेशला घेऊन शाळेत जात होता तेव्हा तुम्हालाही बालवाडी शिक्षिकेची एक नोकरी मिळाली आणि ती तुम्ही जिद्दीने पूर्ण केली, त्याच्यातूनही पुढे गेलात. हा जो तुमचा सगळा प्रवास आहे, देवेशला उभं करण्यामध्ये तुमचा जो वाटा आहे खूप मोठा आहे आणि मला वाटतं नक्कीच सगळ्या महिलांना किंवा ज्या अशा आया आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा एक मोठा प्रेरणा आहे ही एक. आणि मला वाटतं केवळ तुम्ही म्हणालात तसं की मूल कोणतंही असू दे त्याच्या पाठीमागे उभं राहणं, मग ते दिव्यांग असो किंवा नसो, त्याच्या पाठीमागे आईने खंबीरपणे उभं राहणं आणि त्याला मोठं करणं, यातच मला वाटतं सगळं त्याचं यश आणि आईचं यश सुद्धा सामावलेलं असतं. तर ज्योत्स्नाताई, आज तुम्ही इथे आलात, तुमचा हा सगळा प्रवास उलगडून सांगितलात आम्हाला. आकाशवाणीच्या परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. आणि अर्थातच देवेशला आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा देते. थँक्यू. मैत्रिणींनो, 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रत्नागिरीतील आस्था फाउंडेशनच्या वतीने ज्योत्स्ना कुळे यांना सुपर मॉम ह्या सन्मानाने गौरवण्यात आलं होतं. त्यांच्याशी पूर्णिमा साठे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. मैत्रिणींनो, एक स्त्री जर खंबीर असेल तर ती जे ठरवेल ते करू शकते. एक महिला म्हणून ती सक्षम असतेच, पण आई म्हणूनही ती सजग, सक्षम आणि प्रचंड धीराची आणि आत्मविश्वास देणारी असते. मैत्रिणींनो, कुणाचंच आयुष्य सोपं नसतं. प्रत्येकाला काही ना काही अडचण असतेच, पण त्या अडचणीवर मात करून ज्याला आनंदी जगता येतं तो खरा माणूस. खरंच मैत्रिणींनो, सुख किंवा आनंद म्हणजे काय हो? सुखाची कल्पना सापेक्ष आहे. सुख राजवाड्यात सुद्धा मिळतं आणि झोपडीत सुद्धा मिळतं. सुखाची नेमकी अशी व्याख्या सांगता येत नाही,
कारण ते व्यक्तिपरत्वे बदलत असतं. सुख म्हणजे हे, सुख म्हणजे ते असं निश्चित विधानही करता येत नाही. आणि या अशा अमूर्त सुखाचा शोध आपल्याला आयुष्यामध्ये घ्यायचा असतो. आपण मात्र या धावपळीच्या जगात सुख शोधतच नाही. सतत कशाच्या ना कशाच्या तरी मागे धावत असतो. एक डिग्री घेतली की पुढची, एक प्रमोशन मिळालं की दुसरं. अहो, मिळालेलं सुख पुरेसं कधीच वाटत नाही. किती म्हणजे पुरे ही मर्यादाच नसते. आता सुख पैशातलं मानायचं की निरोगी शरीरात मानायचं, छोट्या कुटुंबात मानायचं की एकत्र कुटुंबामध्ये, अर्थात हे प्रत्येकाने ठरवायला हवं. मैत्रिणींनो, खरं तर सुख, आनंद, समाधान पावला पावलावर आहे. फक्त तो सापडला पाहिजे आणि तो मिळवता आला पाहिजे. सुख गोठ्यातल्या गाईगुरांवर प्रेम करण्यात सुद्धा आहे. बागेतल्या झाडांवर, फुलाफळांवर प्रेम करण्यात आहे. संवाद साधण्यात आहे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानण्यात आहे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होण्यात आहे. सुख त्यागात आहे, भोगात नाही. दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास आणि स्वतःसाठी जगलास तर मेलास, हेच वैशिष्ट्य आहे. मैत्रिणींनो, जवा एवढे सुख जोडून या, उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आता जवा एवढं म्हणजे अगदी थोडंसं सुख पॉझिटिव्ह विचारांनी एकमेकांना जोडून घ्यायचं आहे आणि उदास विचारे वेच करी म्हणजे सर्वांमध्ये वाटायचं आहे. धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. याप्रमाणे सुखाचा धागा अखंड विणून मुखाने देवाचं नाव घेत ऐहिक सुखाचा शोध घेणं थांबवलं तरच खऱ्या अर्थाने आपण आनंदी होऊ. मैत्रिणींनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते जगण्यात मजा आहे. ते हसत आनंदात जगायला हवं. आहे मजा जगण्यात या, आल्या क्षणी हसण्यात या. ओ अंधाऱ्या रात्रीलाही आशेचे लुकलुकणारे तारे किती हे सांगणार. हो आहे मजा जगण्यात या, आल्या क्षणी हसण्यात या. किरणांच्या सरकती रांगोळ्या कोणासाठी, काथेंब हे फिरकती पागोळ्या होण्यासाठी. किरणांच्या सरकती रांगोळ्या कोणासाठी, काथेंब हे फिरकती पागोळ्या होण्यासाठी. साऱ्या खुणा कळतात या, माझ्याकडे वळतात या. हो अंधाऱ्या रात्रीलाही आशेचे लुकलुकणारे तारे किती हे सांगणार. हो आहे मजा जगण्यात या, आल्या क्षणी
हसण्यात या. उडती रे गगनिया हे पक्षी कोणासाठी, पाण्यावरी तरंगते ही नक्षी कोणासाठी. उडती रे गगनिया हे पक्षी कोणासाठी, पाण्यावरी तरंगते ही नक्षी कोणासाठी. दाही दिशा माझ्याच या, माझ्याच मी धुंदीत या. ओ अंधाऱ्या रात्रीलाही आशेचे लुकलुकणारे तारे किती हे सांगणार. आहे मजा जगण्यात या. ओ आल्या क्षणी हसण्यात या. आहे मजा जगण्यात या. आल्या क्षणी हसण्यात या. मैत्रिणींनो, 8 मार्च या महिला दिनाच्या औचित्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. तर जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक महिला दिन विविध क्षेत्रामध्ये कशा प्रकारे उत्साहात साजरा झाला त्याविषयी सविस्तर वृत्तांत. याचं वाचन केलंय मंजिरी गोखले यांनी. महाराष्ट्र शासनाचा महिला आणि बाल विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम यांच्या महिला बचत गट विक्री केंद्र आणि महिला बचत गट भवन उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी शहरात झालं. महाराष्ट्र शासनाच्या वतीने रत्नागिरी शहराच्या आठवडा बाजार परिसरात उभी राहिलेली ही देखणी नूतन इमारत म्हणजे त्या प्रत्येक भगिनीच्या स्वावलंबनाचं जणू मंदिर आहे. हे फक्त विक्री केंद्र नाही तर ही स्त्री शक्तीची उन्नती आहे. इथे त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल, त्यांना जगण्याची नवी दिशा मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला एक नवीन ओळख मिळेल. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संस्था, सरकारी कार्यालयं आणि संघटनांच्या वतीनं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण, कृषी, कायदा, समाजसेवा आणि कॉर्पोरेट अशा सर्वच स्तरांवर महिलांच्या कर्तृत्वाचं कौतुक करण्यात आलं. शृंगारतळी इथल्या महिला शेतकरी मेळाव्यात प्रगतिशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कोकणातील पर्यटन आणि कृषी प्रक्रिया उद्योगात महिलांना मोठ्या संधी असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं. यावेळी महिला शेतकऱ्यांना गौरवण्यात देखील आलं. रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलमध्ये नमिता कीर, जानकी घाटविलकर आणि पोलीस दलातील प्राची पाटोळे यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्त्रिया कोणत्याही शिखरावर पोचू शकतात असा संदेश यावेळी देण्यात आला.
जिल्हा समाज कल्याण कार्यालयात नव्या धैर्याची सावित्री घडवण्याचं आवाहन करण्यात आलं. सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी महिलांना सायबर सुरक्षिततेबाबत मोलाचं मार्गदर्शन केलं. आस्था सोशल फाउंडेशनतर्फे ज्योत्स्ना कुळे यांना सुपर मॉम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आपल्या दिव्यांग मुलाला स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचं आणि त्यांच्या सासूबाईंनी केलेल्या समर्थनाचं विशेष कौतुक करण्यात आलं. रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनतर्फे महिला वकिलांसाठी बुद्धिबळ, बॅडमिंटन, पाककला आणि अगदी क्रिकेटसुद्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला वकिलांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात महिलांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यात आले. तसंच जागृत मोटर्स इथे महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कुवारबाव पंचक्रोशी सभेतर्फे महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. यात पौष्टिक पराठा आणि रव्याचे लाडू बनवण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. खेडमध्ये विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूण आणि जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोही स्त्री सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात महिलांचा सन्मान करण्यात आलाच, पण अभ्यासक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सायबर सुरक्षा नारी, डिजिटल सक्षम नारी या विषयावर खास चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. याला रत्नागिरीच्या सायबर पोलीस दलाचं विशेष योगदान होतं. थोडक्यात सांगायचं तर यंदाचा महिला दिन केवळ औपचारिक समारंभापुरता मर्यादित न राहता तो महिलांना आर्थिक साक्षरतेची तसंच कायदेशीर अधिकारांची जाणीव देणारा आणि त्यांच्या जिद्दीला दाद देणारा ठरला. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये वॉकेथॉनचं आयोजन अगदी उत्साहात करण्यात आलं. याविषयी बोलताना डॉक्टर मनीषा वाघमारे म्हणाल्या, नमस्कार, मी डॉक्टर मनीषा वाघमारे, वुमन डॉक्टर्स विंग इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूणची मी चेअरमन आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की वुमन्स डे निमित्त आपण सर्वत्र वेगवेगळे कार्यक्रम घेत असतोच आणि त्याच्या अंतर्गतच आम्ही एक वेगळा असा उपक्रम चिपळूणमध्ये अरेंज केला होता. वॉकॅथॉन म्हणजे साधारण चालायचं, सर्वच महिलांना जमेल असं एक ठराविक अंतर आम्ही साधारण 4 ते 5 किलोमीटरचं निवडलं होतं आणि तो प्रोग्राम आम्ही 15 मार्चला म्हणजेच रविवारी अरेंज केला होता. सकाळच्या अगदी प्रसन्न वातावरणात अरेंज केलं होतं. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ते गांधारेश्वर मंदिर आणि परत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र रिटर्न असा आमचा रूट होता. दरवर्षी चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे आमची वुमनिया गँग जी सायकलिंग करते तो आम्ही नेहमी सायकलिंगचा एक इव्हेंट ठेवतो, पण सायकलिंग सगळ्यांना जमेल असं नाही म्हणून आम्ही वॉकॅथॉन अरेंज केलं होतं, ज्यामध्ये चिपळूण सायकलिंग क्लबच्या सगळ्या लेडीज, वुमन डॉक्टर्स विंगच्या लेडीज आणि चिपळूण मधल्या इतर सर्व सामाजिक कार्यकर्ता, काही स्वयंसेवक असतील, इतर नागरिक असतील, वेगवेगळ्या संस्थांच्या लेडीज या सगळ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता आणि साधारण 50 एक महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि अगदी उत्स्फूर्त वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पाडला. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की निरोगी राहण्यासाठी नियमित चालणं, नियमित व्यायाम करणं आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही कुठलाही एक स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी परस्यू केली किंवा ती नियमित कंटिन्यू केली, मग ते तुमचं वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, रनिंग असेल किंवा स्विमिंग असेल, कुठलाही एक व्यायाम तुम्ही केला आणि दिवसातले 24 तासापैकी तुम्ही 1 तास जरी स्वतःसाठी दिला तरी तो खूप महत्वाचा आहे. या निमित्ताने तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी तर घेताच, पण त्याचबरोबर तुम्ही मेंटली सुद्धा खूप रिलॅक्स राहता किंवा स्ट्रॉंग राहता आणि ती जी एनर्जी मिळते सकाळची ती तुमची दिवसभर तुम्हाला उपयोगाला येते आणि तुमच्या कामांमध्ये जे रिलॅक्सेशन मिळतं किंवा मेंटली जे रिलॅक्सेशन मिळतं
मिळतं ते तुम्हाला खूप दिवसांसाठी पुरतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेल की तुम्ही सगळ्यांनी नियमित चालत राहा, व्यायाम करत राहा, तुम्ही योगा करा, तुम्ही स्विमिंग करा, प्राणायाम करा, पण कुठलीही एक ऍक्टिव्हिटी करा. त्याचबरोबर सर्व महिलांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस एका दिवसासाठी आपण साजरा नाही करत आहोत, तर 365 दिवस हा आपण साजरा करायचा आहे. आणि तुम्ही स्वतःवरती काम करत राहा, छान हसत राहा आणि आनंदी राहा. मैत्रिणींनो, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये वॉकेथॉनचं आयोजन केलं होतं. याविषयी आपल्याला माहिती दिली डॉक्टर मनीषा वाघमारे यांनी. मैत्रिणींनो, रत्नागिरी जिल्ह्यात जागतिक महिला दिन विविध क्षेत्रात कशा प्रकारे उत्साहात साजरा झाला त्याविषयी सविस्तर वृत्तांत आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं मंजिरी गोखले यांनी. मैत्रिणींनो, ऐकूया हे एक मस्त गाणं. यवनाचे या नयनात रंग यावे.
तिचा गंध हा देग मधुवंती हय हय रंग तू सोड रे छंद हा तो ना माझ्यासाठी हा खेळ ऐन ज्वानीचा लाखात देखणासा हे तीर चार नयनाचे देते आम्हा दिलासा जखमात मदन बाणांच्या मन दरवळून जावे हृदयी वसंत फुलदारा प्रेमास रंगयावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. बरं तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पण आपण पुन्हा भेटणार आहोतच. तेव्हा आजच्या पुरता मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपला निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. सादर करते होते विवेक वानखडे.